बिहारची राजधानी पटना येथील बिहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इंजिनिअरिंग विद्यार्थिनीच्या हत्येचं गूढ अखेर उकललंय। या खळबळजनक घटनेत विद्यार्थिनीचा जीव तिच्याच प्रियकरानं घेतल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। आणि जीव घेण्याचं कारण ऐकलं तर तुम्हाला मुलीलाही तितकाच राग येऊ शकतो जितका मुलाचा। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका अशा डेली ताज्या न्यूज अपडेट बघण्यासाठी। अनुपमा असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी होती आणि बिहटा इथं बीटेक डिप्लोमाच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेत होती। या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अथर्व श्रीवास्तव याला पोलिसांनी अटक केली असून त्याने रागाच्या भरात अनुपमाची हत्या करून खोलीला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता। या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अथर्व श्रीवास्तव हा मूळचा बक्सरचा रहिवासी असून त्याचे आणि अनुपमाचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते। रविवारी रात्री अथर्व हा अनुपमाला लॅपटॉप देण्याच्या बहाण्यानं तिच्या राघोपूर येथील भाड्याच्या खोलीवर पोहोचला होता। अनुपमा अनेक दिवसांपासून अथर्वकडे लग्नासाठी तगादा लावत होती, परंतु अथर्व लग्नासाठी तयार नव्हता। रात्री त्याच विषयावरून दोघांमध्ये तीव्र बाचाबाची झाली। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि संतापलेल्या अथर्वनं अनुपमाचा गळा दाबून तिची जीवन यात्रा संपवली। हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यानं खोली बाहेरून बंद केली आणि तिथून पळ काढला। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला शोधून काढले। सिटी एसपी वेस्ट भानुप्रताप सिंह यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलंय की घटनेची माहिती मिळताच विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती। फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अनुपमाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड खंगाळले। यामध्ये अथर्वचे लोकेशन आणि संशयास्पद हालचाली समोर आल्या। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं आपला गुन्हा कबूल केलाय। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूच्या कारणांविषयी अधिक स्पष्टता येईल असं पोलिसांनी सांगितलं असून सध्या तरी बलात्कार झाल्याचा कोणताही प्राथमिक खुणा आढळलेल्या नाहीयेत। अनुपमा ही आपल्या कुटुंबाची मोठी आशा होती आणि लवकरच तिचे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होणार होते। मात्र एका क्षणिक रागामुळे आणि लग्नाच्या वादातून तिचा असा दुर्दैवी अंत झालाय। या घटनेची बातमी समजताच तिच्या औरंगाबाद येथील मूळ गावी शोककळा पसरली असून नातेवाईकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी आरोपी अथर्वला तुरुंगात पाठवले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे। एका महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनीच्या हत्येमुळे पाटण्यातील शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून प्रेमसंबंधातून घडणाऱ्या अशा हिंसाचाराच्या घटनांनी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा